आता गीतेमधला अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्याला आलेला आहे. असं म्हणतात सगळे टीकाकार मोठे मोठे की दुसरा अध्याय म्हणजे गीतेचा सारांश आहे. पुढचे सगळे अध्याय गीतेच्या या दुसऱ्या अध्यायाचा विस्तार आहे. का बरं असं म्हणतात? तर असं आहे, जीवनाला दोन बाजू आहेत. एक सिद्धांताची बाजू आणि दुसरी व्यवहाराची बाजू. तो सिद्धांत सांगितला, सांख्ययोग, बुद्धियोग, पण ज्याला ते साधलेलं आहे तो मनुष्य कसा असतो हे आता सांगतात. स्थितप्रज्ञ म्हणजे ते गीतेचा आदर्श पुरुष आहे. तो 3 ठिकाणी आदर्श पुरुषाचं वर्णन आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये, 12व्या अध्यायामध्ये, 14व्या अध्यायामध्ये. हाच स्थितप्रज्ञ 12व्या अध्यायामध्ये ज्ञानी भक्त म्हणून पुढे येतो. 14व्या अध्यायामध्ये त्रिगुणातीत म्हणून येतो. पण तोच बरं. आता 2 गोष्टी मागच्या रविवारी सुचवल्या, त्या पुन्हा सांगा. का हो हा स्थितप्रज्ञ का आला? आता हेतू काय सांगण्याचा? असं आहे, माणसाच्या जीवनामध्ये नेहमी बुद्धीला अनुसरून आचरण नसतं. मराठीत फार सुंदर आहे, कळतं पण वळत नाही. हा एक कायमचा प्रश्न आहे. इट्स एन इटर्नल प्रॉब्लेम. तसा आय नो द राईट, आय फॉलो द रॉंग. काय अप्रतिम आहे सेंट पॉलचं वचन आहे. अहो मला माहिती आहे काय योग्य आहे ते, पण मी जर वाईट वागतोय त्याला काय करायचं? आणि त्याच्या आधी दुर्योधनाने सांगितलं, ध्यानामी धर्मम नच नाही प्रवृत्ती. भगवान तरी काय करील अशा वेळेला? अरे काय योग्य मी जाणतो, पण मला करावं असं वाटत नाही ना. याचं उत्तम उदाहरण की नाही विद्यार्थ्याकडे बघा. परीक्षा जवळ येते, अभ्यास करावा 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 पण करीत नाही. मग आईने धपाटावं, बापाने बोलावं, हे चालायचं सर. तुमचं आमचं तेच आहे. त्या कशाला म्हणायचं नाही का? कोणाला वाटत नाही अभ्यास करू नये परमार्थाचा, पण चालतं नीतीचं तसं सगळं तसं. मोठे मोठे अधिकारी पैसे खातात का? त्याने काय पैसे खावेशे वाटतात? खाऊ नये असं वाटतं, पण खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. त्याला काय करायचं? बरं हे आहे. म्हणून जसं सांगितलं सिद्धांत तसं आचरणात येतोय की नाही बघ, त्याचं हे वर्णन आहे. एक दुसरं असं आपण हे ध्यानात ठेवा की अर्जुनाला आत्तापर्यंत जे प्रश्न होते हे सगळे दृश्याचे प्रश्न होते. यानं मारू कसं, आमचं करू कसं, मग मला पाप लागेल, मग तू हातच्या निसटशील, सगळे दृश्याचे प्रश्न. आता त्याचं डायमेन्शन बदललं. आतापर्यंत देहाशी संबंधित प्रश्न होते, आता आत्म्याशी संबंध आहे. कारण काय? सिद्धांत काय सांगितला की देहामध्ये तुझा जो आत्मा आहे तो खरा आहे, देह खरा नाही. देह येईल आणि जाईल. देहामध्ये राहणारा आत्मा आहे हा कायम आहे. तो देह गेला काय आणि राहिला काय त्याला त्याचा काही संबंध नाही. म्हणून दुर्योधन आपल्या कौरवांना आणि भीष्माना आणि द्रोणाचार्याला मारलं तरी आत्म्याला त्याचा काही संपर्क नाही, हे त्यांनी सांगितलं. ही जी आतली अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन आता आलं. म्हणून गीतेची खरी सुरुवात स्थितप्रज्ञाच्या लक्षणापासून आहे की तुला व्हायचंय काय? देहाचं काही जरी झालं तरी आत्म्याला त्याचा धक्का नाही, हे शिकायचं आहे. म्हणून आता गीतेचा सांगण्याचा आविर्भावच बदललेला आहे. बघा त्या श्लोकामध्ये एकदम कुठे गेलंय. अरे गीतेला हे पाहिजे. बर आणखी एक सांगतो आपल्याला. आता स्थितप्रज्ञेची लक्षणं त्यांनी सांगितली. काय लक्षणं सांगितली? तो समाधी अवस्थेमध्ये असतो. श्लोक कसा आहे बघा.
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केश. एवढ्या वेळाची समाधी आहे, तो समाधीत वावरतोय. आणि लढाईत सांगितलंय ना, काय तो काय ध्यान लावून बसतोय आसन घालून? तिथे मारताना सुद्धा लढाई पाहिजे, आपल्याला समाधी पाहिजे. आणि यालाच सत्पुरुष सहज समाधी म्हणतात. साधो सहज समाधी भली, कबीराचं एक पदच आहे मोठे मोठे. किंवा आचार्यांचा एक अप्रतिम श्लोक आहे, शिवस्तुतीमध्ये आहे, शिवाची पूजा, मानस पूजा. त्यात पहिल्या 3 ओळी संस्कृत आहे, त्याचा अर्थ सांगत नाही. आत्मा त्वं गिरिजामती स्थिरचरा प्राणा शरीरम गृहम. स्थिरचर नौकर तुझे प्राण आहेत, शरीर हे ग्रह, आत्मा तू स्वतः. बरं, तुझी मती आहे ती त्याची स्त्री. संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्र आणि सर्व गिरो. तुझे बोलशील ते स्तोत्र आहे, तू पायाने चालशील ती त्याची प्रदक्षिणा आहे. हे सोडून द्या आपल्याला. शेवटचं सांगतो, यद यद कर्म करोमी तत्तद अखिलम शंभो तवाराधनम. माझं जे प्रत्येक कर्म आहे हीच तुझी पूजा आहे. ही सहज समाधी. महाराज म्हणायचे ना, अरे योगी डोळे झाकून समाधी लावेल, नामाची समाधी उघड्या डोळ्याची समाधी आहे. एक ग्रहस्थ होते साठे म्हणून, त्या तिनेवलीला एक ही आहे योग इन्स्टिट्यूट, बरं का, लेटंट लाईट कल्चर योग इन्स्टिट्यूट. आता आहे की नाही कोणाचं? तिथे त्यांनी हठयोगाचा अभ्यास शिकले आणि थोडीशी समाधी लावण्याची त्यांना युक्ती साधली. सोलापूरला असत, सोलापूर उस्मानाबाद त्यांची एक मोटार ही होती, सर्व्हिस होती. त्यांच्या बायकोला क्षय झाला होता आणि डॉक्टरने सांगितलं की आता संपत आलाय म्हणून. तेव्हा ज्या दिवशी ती अतिशय जास्त झालं तिचं, तेव्हा याने काय विचार केला की आपण आता समाधी लावून बसावी, म्हणजे ते दुःख नको म्हणून. बरं का, ते दुःख पाहायला नको म्हणून समाधी लावणं हा एक प्रकार. जो भगवंताच्या नामात रंगलेला आहे तो मांडीवर डोकं घेईल आणि समाधीत राहील, लक्षात ठेवा. हो, हे सामर्थ्य आहे भक्तीचं, त्याची अवस्था नाही. म्हणून ही समाधीची अवस्था जी आहे ती कशी असते सांग. आता प्रश्न असा, समाधी ही मनाची अवस्था आहे, ती काय देहाची अवस्था आहे? तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये विनोदानं, एक करीती जप एक बैसून घेती झोप. ही समाधीच आहे, नाही का? पण ती जी आचार्यांनी समाधी सांगली, निद्रा समाधी स्थिती यद्यत कर्म करून. बरं, तेव्हा बाहेरच सारखंच किंवा निद्रा आणि समाधी सारखीच असणार, नाही का, बेशुद्धीनी. तर मग समाधी ही आतली अवस्था, मनाची अवस्था आहे, ती बाहेर कसं करणार? तुमच्या लक्षात मुद्दाम ठेवा आहे की आतली समाधी जी आहे ही देहावरून कशी सांगणार? तो उठतो कसा, बसतो कसा, अरे वृजेती की चालतो कसा, हे कसं काय आहे? याचं कारण आहे. आणि इथे सगळं अध्यात्माचं मर्म आहे. आपण जन्माला आलो आहोत, तुम्ही स्त्रिया पुरुष काय, आपण जन्माला येतो. जन्माला आरंभ होतो तेव्हा आपण काय असतो? किती बीज रूप असताना तुम्हाला मायक्रोफोन मिळते, सूक्ष्मदर्शक यंत्रानं पाहावं लागेल, त्याच्यातून हा देह निर्माण होतो ना. म्हणजे हा देह जो दिसतो आपल्याला, हा सूक्ष्मातून स्थूलामध्ये येतो. तेव्हा सूक्ष्मात फरक झाला की देहात फरक झालाच पाहिजे. म्हणून समाधी अवस्था साधली की त्याचा देह सुद्धा बदलून जातो. म्हणून त्याने असं म्हटलेलं, तो चालतो कसा, पाहतो कसा, कारण त्याचं प्रतिबिंब त्याच्या बोलण्यात, चालण्यात, पाहण्यात आलं पाहिजे. महाराज म्हणायचे, माणसाच्या डोळ्यावरून त्याची अध्यात्म ही कळते. म्हणलं बघ, ते म्हणाले की बघ, ज्याच्या जवळ जी विद्या आहे त्याने मला ती आपण होऊन द्यावी, माझं समाधान होऊ नये म्हणून मी पुढे निघून जावं, अशी अवस्था होती.
तर म्हणजे आपल्याला कळायचं कसं, त्याला पाहिल्यावरती हा कोणत्या पायरीवर हे कळायचं म्हणाले. आणि पुढे म्हणाले हे मला नामाने कळलं. अहो डॉक्टरनी जे केलं ना, खरा जप करून ते गेला, त्याला पाहिल्यावर कळेल याला काय झालं ना काय औषध द्यावं. खिशाकडे लक्ष न देताना अर्थात त्याच्या नाही तर मग काय हो, सरळ घोटाळा. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्याचे वर्णन केलेलं आहे की त्याच्या आतल्या अवस्थेचं वर्णन त्याच्या शरीरावरती दिसेल, त्याच्या इंद्रियावरती दिसेल. म्हणजे काय याचा अर्थ, त्याची इंद्रिय पाप करणारच नाही, इंद्रिय मनाचं जाऊच द्या. याचं उत्तम उदाहरण मी आपल्याला सांगितलंय रामकृष्णांचं, की अरे माती आणि सोनं सारखं म्हणजे किती, चांदीच्या भांड्याला हात लावता हात वाकडा व्हायचा. काय असेल मला सांगा. त्यांचं ते प्रसिद्ध उदाहरण आहे ना, विवेकानंदांनी त्यांची परीक्षा घेतली आणि गुरुला हे आवडेल बरं का, अशा शिष्यांनी परीक्षा घेतलेली. तुम्ही आम्ही काय हो, तुम्ही आम्ही मुलीचे लग्न होत नाही आणि म्हणलं होईल आमच्या वेळेला झालं काय साधू आहे म्हणजे मुलीचं लग्न होतं झालं की म्हणाले. आणि त्याची उलट झालं म्हणजे अरे काय साधू काय भलतं काय. ही आमची परीक्षा. त्याजवळ काय हे पाहायला अक्कल पाहिजे ना. एखादा गवई आहे त्याला गाणं किती येतं हे समजायला मला गाणं यायला नको का, कसं आहे. तेव्हा एकदा हे शौचाला गेले होते रामकृष्ण, तेव्हा त्यांच्या गादीखाली त्यांनी रुपये ठेवला, नाणं कॉईन बरं का. त्यांना काही कल्पना नाही. तेव्हा हातपाय धुवून आले आणि गादीवर बसले पलंगावर, एकदम उरले, विंचू चावल्यासारखा. हो अरे काय झालं काय, मला चावलं म्हणले काहीतरी, बघा म्हणले काय आहे. विवेकानंद कोपऱ्यात उभे होते आणि ते काढल्यातच रुपये निघाला. हा चावला म्हणले मला. काय असेल म्हणजे मनाला तर परिवर्तन होतच, पण त्या मनाचा देहावर तितका परिणाम होतो की त्याला तुम्ही जे घडं आपलं खायला घातलात तर सात्विक नसेल तर खाणार नाही. म्हणजे मन जाऊच द्या, त्याची इंद्रिय सुद्धा पाप करणार नाही. म्हणून तू चालतो कसा, बोलतो कसा, उठतो कसा, त्याच्या नजरेवरून कळेल. महाराज म्हणाले याचा अर्थ काय, नजरेमध्ये काय असेल त्याचं सांगा. नाही हे तू काय सांगण्याचं आपल्याला हे याच्यामध्ये. आता आणखी एक मुद्दा. अहो हा जो समाधिस्थ असतो, हा स्थितप्रज्ञ, याची खरी कमाल कशात असते, प्रतिभेमध्ये असते. त्याची प्रतिभा जागृत होते. त्याला इंग्लिशमध्ये इंट्युइशन असं म्हणतात. म्हणजे काय तर बघा, प्राणी असतात ना, प्राणी ॲनिमल्स, त्यांचं वागणं इतकं सहज असतं. त्याला इंग्लिशमध्ये स्पॉन्टेनियस असं म्हणतात. एक उदाहरण घ्या. एखादं कुत्रं आहे, भूक लागली आहे आणि अन्न बरोबर नाही, वाळ दिलं बाजूला सरेल, विचार नाही, आपोआप नकोय मला नको. हे जसं त्या प्राण्याचं सहज प्रवृत्तीमध्ये इन्स्टिंक्टमुळे न कळत करतो, तसं सत्पुरुषाचं वागणं हे विचाराच्या पलीकडचं असतं, एकदम करेल, ते जिवंत असतं. याला एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला, इंग्रजी पुस्तकात वाचलेलं. इंट्युइशन आणि रिझन यातला फरक. म्हणाले एका चित्रकाराने एका झाडाचं चित्र रंगवलं, सुंदर चित्र रंगवलं. असं वाटलं पाहिल्याबरोबर हा झाड काय आहे. ज्या झाडाचं ते चित्र आहे त्या झाडामध्ये नवीन नवीन पालवी फुटेल, फुलं येतील, फळं येतील, काही काळाने झाड जाईल. हे जे झाड आहे मृतवत तसंच राहील. तेव्हा बुद्धीचं ज्ञान हे या चित्रासारखं आहे आणि इंट्युइशनचं ज्ञान, प्रतिभेचं ज्ञान त्याचं. पण महाराजांचं दृष्टांत आणखी एक सांगतो आपल्याला. एका चित्रकाराने सूर्योदय झालेला आहे आणि त्याचं चित्र काढलं. असं वाटलं काय सूर्योदय आहे, पण तो सूर्योदय हा खरा सूर्य आहे, आकाशातून जाऊन संबंध विश्व का पालथं आली. तसं हे जे ज्ञान आहे प्रतिभेचं ज्ञान जिवंत ज्ञान आहे आणि ते स्थितप्रज्ञामध्ये असतं. मग तुमचं आमचं ज्ञान कसं, तुमचं आमचं ज्ञान चौकटीत बसवलेलं असतं.
तेच तेच करायचं, रविवारी तेच निरूपण. जिवंत पण नाही. गवळ्याला बरोबर कळेल. काही गवई असे असतात, तुम्हाला सांगतोच मी. परवा एक बाई आम्हाला भेटल्या, गाणारी नाही, त्याही चांगल्या आहेत. तेव्हा त्या किशोरी आमोणकरांची एक शिष्यण आहे, ती गायली. फार चांगलं गायली त्या म्हणाल्या, फार चांगलं गायली म्हणाल्या. पण स्वतःच काय गायली असा प्रश्न तिने विचारला. फार मला बरोबर वाटलं की तिची प्रतिभा काय त्यामध्ये. जे गुरुने शिकवलं ते बरोबर आहे, पण तुझी प्रतिभा काय बरं का. किंबहुना महाराजांची एक लहानशी गोष्ट सांगतो. एक बळवंतराव पाठक म्हणून ग्रस्त होते. ते मंदिरामध्ये भजन करीत होते. संध्याकाळची 7ची वेळ, खेडेगाव तिथे, आणि ते तंबुरी घेऊन चाललं होतं. तेव्हा म्हणता म्हणता शेवटची ओळ आली, तुका म्हणे अमुक अमुक बरं का. इतकेच महाराज मंदिरात आले आणि म्हणाले, तुका म्हणे बरोबर आहे, तुमची तंबुरी काय वाजते म्हणाले. हा फरक आहे स्थितप्रज्ञामध्ये आणि तुमच्यात. तुमचं आमचं बघा, रेल्वेचं टाइमटेबल सारखं जीवन आहे तुमचं आमचं, नाही का. म्हणजे तुम्हा आम्हाला त्या डिसिप्लिन शिवाय, शिस्तीशिवाय परमार्थ करताच येत नाही. जप म्हणजे तू बसलाच पाहिजे, त्या वेळेला बसलं पाहिजे तर जप, नाही तर नाही. नाही का. जरा इकडे तिकडे होऊ दे, चहा झाला नाही आधी जपाच्या, जपाकडे लक्ष लागायचं नाही. ते बरोबर तंत्र सगळं इतकं डिपार्टमेंट बसलेलं आहे. आता जीवन तसं आहे, त्याशिवाय चालणार नाही. 9 ते 10 म्हणजे 9 ते 10च पाहिजे निरूपण, नाही का. नाही तर केव्हाही आले केव्हाही बसले म्हणजे त्याला काही अर्थच राहणार नाही. हे खरं आहे. पण जीवन आमचं असं बंदिस्त आहे. त्यामध्ये काय आहे, आमचं जे ज्ञान आहे सगळं, हे सगळं वर्गीकरणावरती आहे, क्लासिफिकेशन. काय करावं हा विषय की हा तत्वज्ञानाचा विषय आहे. नाही मी फार विचार करतो ह्या भानगडी सांगा कशाला. पण सुशिक्षित लोक काय करणार ते सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. गीता काय सांगते ते कळायचं नाही हो. आमचं ज्ञान वर्गीकरणाशिवाय होऊच शकत नाही. बुद्धीचं ज्ञान हे क्लासिफिकेशनच आहे. ज्या शास्त्रामध्ये वर्गीकरण नाही ते शास्त्र नव्हे, ध्यानात ठेवा आपण. अहो माणसं घ्या, माणसाचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण फार पुरातन काळापासून आहे. 2-4 उदाहरणं सांगतो आपल्याला. सांख्यांचं सत्व रज तम. माणसं 3 प्रकारची आहेत, सत्व रज तम. गीतेचं बघा ना, एक कर्म करणारे, एक भक्ती करणारे, ज्ञान करणारे, वर्गीकरणच आहे. एक गंमत आठवते मला. बायबलमध्ये एक गोष्ट आहे. जीसस एकदा एका बाईच्या घरी गेला. त्या 2 मुली घरी, बाई नव्हती, त्याने बोलावलं याला. 2 जणी होत्या, मार्था आणि मेरी अशा त्या 2 बाया, मुलीच होत्या. तेव्हा हा गेल्यानंतर मेरी जी होती ती दिवसभर त्याच्या जवळ बसून राहिली, आणि मार्था म्हणून जी होती, जो मुली त्या, ती आल्या गेल्याचं सरबराई केली. आणि संध्याकाळी जेव्हा ते सगळे लोक गेले, तेव्हा आली, ती थकली. तेव्हा ती काय म्हणाली की मेरी तुझ्या जवळ बसून राहिली, मला सगळं करावं लागलं. तेव्हा जीसस काय म्हणाला, इंग्लिश फार छान आहे बायबल मध्ये, शी हॅज चोजन द बेटर पार्ट. बरं का. ती माझ्याजवळ बसून राहिली, हे तुझ्यापेक्षा जास्त तिने सहवास केला. तर त्याच्यावरून रोमन कॅथलिक पंथामध्ये भक्तांचे 2 प्रकार भगवंताच्या मार्गाचे, एक मार्थाचा, एक मेरीचा. एक कर्म 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 करून करणारे आणि दुसरे भगवंताचे चिंतन करणारे, कॉन्टेम्प्लेटिव्ह आणि ऍक्टिव्ह. वर्गीकरण, हे मला वर्गीकरण म्हणून सांगायचं. युंग नावाचा एक फ्रॉडचा शिष्य मोठा, त्यांनी माणसाचे 2 वर्ग केले, एक्स्ट्रोव्हर्ट आणि इंट्रोव्हर्ट. एक बहिर्मुख आणि दुसरे अंतर्मुख. कसं ज्ञान हे वर्गीकरण. अहो ज्ञानाचं वर्गीकरण आहे. ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान, पुन्हा ज्ञानाचं वर्गीकरण. वर्गीकरण नाही कुठे मला सांगा. विनोदानं म्हणतो मी, आपल्याकडे कामशास्त्रामध्ये बायकांचं वर्णन आहे. ते वर्गीकरण असं आहे, एक पद्मिनी, अगदी नाजूक बिजूक, खाणं पिणं उठणं बसणं सगळं पद्मिनी. दुसरी शंखिनी, ते शंखाचा काही संबंध नाही त्याच्याशी, पण जरा म्हणजे शरीराने मजबूत अशी काम करणारी. आणि तिसरी हस्तिनी म्हणून, हस्तिनी म्हणजे हत्तीण,
आता त्याच्यावरून कल्पना करा हा 3 म्हणजे काय असेल ते. वर्गीकरण, पुन्हा वर्गीकरणच नाही. आयुर्वेदामध्ये वर्गीकरण आहे. कफ प्रकृती, पित्त प्रकृती, वात प्रकृती, अरे सगळीकडे वर्गीकरण. तस ज्ञानी पुरुषामध्ये एक वर्णन असं की हा स्थितप्रज्ञ आणि दुसरा अस्थितप्रज्ञ असं वर्गीकरण. तुम्ही आम्ही सगळे तसे. तो स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, हे वर्गीकरण. आता मूळ श्लोक. आता स्थितप्रज्ञस्य का भाषा. प्रज्ञा स्थिर होणं म्हणजे काय? एखाद्या गोष्टीबद्दल अतिशय निसंशय होणं म्हणजे स्थितप्रज्ञ आहे. हा, याचं उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. समजा आपण एका परीक्षेत फर्स्ट क्लास आलात आणि आपल्याला विचारलं, पुस्तक नसताना आपण समजताय बरोबर आहे का? वाटतं बा बरोबर आहे म्हणून, पाहतो काय आहे ते. ज्ञान नव्हे, प्रज्ञा स्थिर झालेली नव्हे. हे असंच आहे, झोपेतून उठून बोलला तरी हे असंच आहे अशी ज्याची खात्री आहे तो. असं एकच ज्ञान माणसाजवळ आहे, मी जिवंत आहे. काय तत्वज्ञानात काय भानगडी असतात बघा, काही डोकं पिकवून जायचं असं. तर मी जिवंत आहे हे जितकं मला निसंशयपणे वाटतं, तितका मी देह नसून आत्मा आहे असं वाटणं म्हणजे स्थितप्रज्ञ मला. नाही बघा, भक्तीच्या भाषेमध्ये मी सांगितलं कर्म, भक्ती आणि ज्ञान. ज्ञानामध्ये जसं मी तोच आहे, अहम ब्रह्मास्मी हे निसंशय ज्ञान, तसं माझ्यापेक्षाही भगवंत खरा आहे असं वाटणं म्हणजे भक्त झाला. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, म्हणजे मी नाही तूच आहेस. कबीराचा एक अप्रतिम दोहा आहे याबद्दल. जब मैं था तब हरि नाही. समजलं ना? जब मैं था तब हरि नाही, अब हरि है हम नाही. आता हरि आहे, मी नाही. प्रेम गली अति साकडी. प्रेमाची गल्ली अगदी अरुंद आहे, तामे दो न समाही. काय बात आहे, खरं सांगतात. म्हणून निसंशयपणा हा स्थितप्रज्ञाचा प्राण आहे. काही त्याला संशयच नाही, भानगडच नाही. मला ते विनोबांचं एक फार आठवतो. तो खरा समजलेला मनुष्य. ते ज्ञानीविनी काय माहिती नाही आपल्याला, ते जपच करायचे, राम हरी हा जप करायचे. परंतु त्याला वेदांत समजलेला त्या माणसाला, आणि त्या पारंपरिक दृष्टीने त्याने अभ्यासच केला होता. नारायण शास्त्री मराठ्यांच्याकडे. हो, वाईला 2 वर्ष राहिले होते ते. तेव्हा एकदा ते असे संध्याकाळी बसले असताना, 3 समय, कंदील लावलेला होता आणि दोघांचं बोलणं चाललं होतं. तेव्हा त्याने प्रश्न विचारला विनोबांना की देव आहे याबद्दल आपली खात्री आहे का? बरं का, प्रश्न बघा कसा आहे. देव आहे याबद्दल खात्री आहे का? एक गोष्ट सांगतो आणखी. त्यात बुद्धचरित्रामध्ये एक गोष्ट अशी आहे, ती स्थितप्रज्ञाची. विनोबा स्थितप्रज्ञ नव्हते असं मी म्हणत नाही, पण उत्तर ते नाहीये. एक सकाळी एक ग्रस्त आला बुद्धाकडे आणि म्हणाला की देव आहे का? हो, तुम्हाला काय वाटतं? बरं का, तुम्हाला जे वाटतं तेच मला वाटतं म्हणाला. बरं का, मग मला वाटतं आहे म्हणाले. थोडा वेळाने दुसरा ग्रस्त आला आणि म्हणाला देव आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुला काय वाटतं? देव नाहीये. मलाही वाटतं देव नाही म्हणाला. अरे वा, हे सकाळी म्हणतो असा, दुपारी म्हणतो असा. पुन्हा एक ग्रस्त आला आणखी, काय देव आहे का? नाही. तुला काय वाटतं? असेलही नसेलही, मलाही तेच वाटतं म्हणाला. तेव्हा त्याचा भाचा होता आनंद म्हणून, त्याचा शिष्य असतो आनंद म्हणून. अहो मामा, हे काय म्हणाला? तुमचं काय उत्तर आहे? हे का आहे काय म्हणाला? तुमचं मत काय तुम्ही सांगितलं? बरं का, तो म्हणला अरे असं आहे की माणूस जेव्हा शब्दानं अतिंद्रिय विचार करतो त्यावेळेला आपलं मत त्याच्यावरती लादतो. बरं का, ते एक उदाहरण सांगितलं त्याने. समजा ज्याला देव आहे असं वाटतं,
त्याला मीच म्हणलं हो देव आहे, तर तो लोकांना सांगत फिरत अहो बुद्धाचं मत तेच आहे, माझे मत तेच आहे. हे ज्ञान नव्हे म्हणाला तो. जे अतींद्रिय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला बोलताच येत नाही, जिथे वाणी जात नाही तिथे आहे काय नाही काय म्हणाले. हे सगळे बुद्धीचे तर्क असतात, अनुभव नाही. ही गोष्टीच गोष्ट झाली. तेव्हा विनोबा काय म्हणाले त्याला, मला एक वेळ हा कंदील आहे याबद्दल संशय येईल. हा कंदील आहे का नाही, पण ईश्वराबद्दल मला संशय नाही. हो नाही काय उत्तर, वेदांतिक उत्तर आहे बरं का. तेव्हा स्थितप्रज्ञेचा अर्थ असा निसंशय ज्ञान, हा त्याचा अर्थ आहे. ते ज्ञान असं आहे रोमारोमात भिंत, त्यामुळे ते त्याच्या बोलण्यात चालण्यात उठण्यात बसण्यात येत. तो पाहिल तो भगवंतच पाहिल, नाही का. तुम्ही बघा, आपण पाहताना खाताना बोलताना उठताना बसताना माझ्या जिवंतपणाचं भान मला जातं का, नाही जात. तसं ज्याला आत्मदर्शन झालं त्याची ती समाधी म्हणतात, त्याला प्रत्येक ठिकाणी आत्माच दिसेल, दुसरं दिसणार नाही. हे स्थितप्रज्ञाचं वर्णन आहे. आता श्लोक बघा. तो उठतो कसा, बसतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा. एखादा माणूस दारू प्यायला, खूप दारू प्यायला, प्रत्येक कृतीमध्ये त्या दारूचा परिणाम दिसेल ना. त्याच्या पाहण्यात दिसेल, ऐकण्यात दिसेल, बोलण्यात दिसेल, चालण्यात दिसेल, हे दिसेल ना. याला की नाही हे नको, दारूचं आपल्याला चमत्कारिक वाटेल. पण शेअर बाजार मध्ये धंदा करणारा जो आहे ना, तुम्ही केव्हाही भेटा, काही बोला, त्याला पैसा पैसा पैसा. आता तुम्हा लोकांना तो अनुभव नसेल कदाचित, पण आपण आपली माणसं पाहतो की नाही, नाही दुसरं नाहीच काही, सारखं तेच. जसं मन त्याने व्यापलं की देहातून ते बाहेर पडतं, तसं परमेश्वर स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर ते ज्ञान लपवू म्हणलं ते जात नाही. काय महाराजांचा दृष्टांत आहे. महाराज म्हणले खरा साधक आहे तो लपून राहणार नाही बरं का. आणि पुढे म्हणाले, अहो सूर्याचं पिल्लू किती झाकलं तरी कसं झाकणार तुम्ही, खरा साधक. बघा कसं आहे आपलं साधक. पण म्हणजे बाहेर जाताना टोपी घालण्यासारखं आहे. झाला घरी आली की टोपी काढून ठेवली, नाही का, अशी स्थिती आहे. मग तेव्हा त्याचं वर्णन करताना जेव्हा भगवंतानी लक्षणं सांगितली, त्या लक्षणाचा आपण दुरान्वयानं अर्थ घेतला पाहिजे. कारण ती लक्षणं प्रत्येक माणसात होतील असं नाही. त्याचं कारण असं आहे, समजा तुम्ही आम्ही पाहतो आहोत, व्यसनी माणूस पाहतो आहे, लबाड माणूस पाहतो आहे, असे 3-4 ज्यांची मन निराळी आहेत अशी माणसं पाहतायत. पाहण्यामध्ये फरक काय दिसेल, आतल्या वृत्तीत फरक आहे, पाहणं सारखंच दिसेल. तसं बाहेरून लक्षणं पाहून संत ओळखता येत नाही, आतूनच तो बदलतो कसं हे समजल्याशिवाय ते पाहता येणार नाही. हे ध्यानात ठेवायला पाहिजे. मग ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाच्या तोंडात घातली ते असे, तेथ अर्जुन म्हणे देवा हाचे अभिप्रायो आघवा, मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. त्याचं मी सांगितलं ना, त्याचं मराठी शब्दाचं आयाम म्हणतात त्याला. डायमेन्शन म्हणजे अवस्थाच बदलली. आता ते देहाचं बिहाचं ते भानगड नको. आता ते वरची जी अवस्था आहे ती काय ती मला समजावून सांग. याच्यातून एक शिकायचं, आपण सत्पुरुषाकडे जाताना किंवा ज्ञानेश्वरी वाचताना काय शिकायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे, नाही का. ते एक हे साहित्यिक असतात ना, त्यांचा एक फार काय, ज्ञानेश्वर महाराज कवी होते का साधू होते बरं का. म्हणजे ते मी सांगितलं ना, ज्ञानेश्वर महाराज जर स्वर्गात असतील आणि त्यांनी इथल्या लोकांचं जर ऐकलं असेल संशय, ते म्हणले मी चुकलो बाबा, हे ज्ञानेश्वरी लिहिली असं म्हणायची पाळी आहे, नाही का. अहो काय परवा कोणीतरी ते याच्या हे बोललाय, 20 आणि 22 वर्षी लिहिणं शक्यच नाही, 80 वर्ष वय असलं पाहिजे. कारण याच्या बापाला आणि याला दुसरं काही कळत नाही, तेवढं वय झाल्याशिवाय ते वय होऊन कळत नाही.